दोन नयन छान दियो पिया मिलन की. एक आवळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो विश्वाचा मालक आम्हाला भेटल अशी अपेक्षा आहे निळोबराय. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे. माझी इज्जत राखा हो थोडी. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. कोण आहे? विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण? देव. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबराईमध्ये आहे. आणि त्या निळोबराईच्या अंतकरणामध्ये इच्छा प्रकट झाल्यावरती संसाराची होईल का महाराज? अरे साधू आणि इच्छा हे शक्यच नाहीये. इच्छेच्या पलीकड जो गेलेला आहे त्याला साधू म्हणतात. मग महाराज या ठिकाणी निळोबराईच्या अंतकरणामध्ये इच्छा, साधूच्या अंतकरणात संसाराविषयी इच्छा नसते पण परमार्थाविषयी इच्छा निश्चित असते. अजून तुकोबराईच्या अंतकरणातली एक इच्छा सांगतो ना तुम्हाला. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मजले तयाची संगती, मजले तयाची संगती, मजले तयाची संगती, मजले तयाची संगती. मग मी कमलापती तुझ मानाने कंटाळा, मग मी कमलापती तुझ मानाने कंटाळा, मग मी कमलापती तुझ मानाने कंटाळा, मग मी कमलापती तुझ मानाने कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती, मजले तयाची संगती, मग मी कमलापती तुझ मानाने अखंड जया तुझी प्रीती, मग ते तयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणा आणि कंटाळा. निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे. ओ पांडुरंगा, ऐका ना, एक इच्छा आहे माझ्या अंतकरणामध्ये. आणि निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा म्हणल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा नाचायलाच लागलो. ओ निळोबराय, सांगा ना काय पाहिजे तुम्हाला? जिल्हा परिषदचं तिकीट देऊ का? बरं जाऊ द्या. तुम्हाला अहिल्यानगरचं महापौर करू का? तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा ना. ओ देवा, तसलं काहीच नको. मग पाहिजे तरी काय? काही नाही पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम, त्यांचा
देवा काहीच अपेक्षा नाहीये. घडो त्यांचा समागम. हे देवा अशा लोकांचा समागम दे, अशा लोकांची संगती दे की ती तुझ्यावर प्रेम करतात. बसणारी मंडळी कोण या महाराष्ट्रामध्ये या कोण देवामध्ये या जगामध्ये देवावर प्रेम करायला तयार आहे महाराज? या जगामध्ये भगवंतानं सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी अशा निर्माण केलेल्या आहेत की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हा म्हणून? अहो म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी त्रास होतो हो. एखाद्या म्हातारीला जर म्हणलं आजी, तिला असं वाटतं मरेपर्यंत लोकांना मला ताईच म्हणा. आता तू म्हातारी झाली तरी किती दिवस ताई म्हणायचं तुला? म्हणजे म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी राग येतं. एवढं माणूस माणसाच्या शरीराला जपतो. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो. मी नवीनच पहिल्यांदा 2016-17 मध्ये एक फॉर्च्युनर गाडी घेतली होती आणि चांगला होता. हे तब्येत मस्त 90-95 किलो, पण बुद्धीचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नव्हता. आणि माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर हुशार माणसं सोबत ठेवायची नाही बरं सुदाम भाऊ. येडे ठेवायचे. डोक्याला ताण होतो पण त्रास नाही होत ना. खरं आहे हे मोठ्याचे वाक्य आहे. आणि मग त्याची तब्येत एकदम गुटगुटीत होती पण वरचा मजलाच नव्हता महाराष्ट्रात. एक दिवस कासाऱ्या घाटात गाडी थांबवली. म्हणे पुरुषोत्तम बा, म्हणे काय महाराष्ट्रभर काय 4 राज्यात तुम्ही कीर्तन करता, दररोजचे 2-2 कीर्तन करता, काय तुमच्या सोबत राहून फायदा आहे? अरे फायदा म्हणलं 30,000 रुपये पेमेंट आहे तुला. वरचं खोडवण वेगळं. खोडवण कळतं का तुम्हाला? म्हणजे कोणी 1000 दिले 2000 म्हणजे 50,000 रुपये महिना झाला ना. एका शिक्षकाचा पगार घेतो. अजून काय पाहिजे? हो ठीक आहे हो म्हणे महाराज, पण आता तुम्ही एवढे नामांकित कीर्तनकार, मी पण गोरा गोमटा आहे दिसायला, पण हे वरती थोडं टक्कल असल्यामुळे वजन पडत नाही ना. म्हणलं तू गाडी चालव, वजन टाकायला मी आहे. पण तो म्हणे बघा ना. त्याचं नशीब एवढं चांगलं, मला एका डॉक्टरचा फोन आला. हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? मला दादा मीच बोलतोय. माझ्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुमचं कीर्तन घ्यायचं. म्हणलं कुठून बोलता? म्हणे पुण्याहून. म्हणे तुमचं मानधन वगैरे? म्हणलं डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, 1 रुपया मानधन देऊ नका, फक्त माझ्या ड्रायव्हरच्या डोक्याला केस आले पाहिजे असं औषध द्या. डॉक्टरही माझ्या पुढचं होतं. ते म्हणे तुम्ही येतो म्हणे 8 दिवसात तुमच्या ड्रायव्हरला केस येतील. मी कीर्तनाला गेलो. कीर्तन संपलं. ड्रायव्हरने एक बाटली दिली, त्याच्यात थोडं तेल वगैरे काहीतरी होतं, 2-3 गोळ्या दिल्या. यानं पुण्यामध्येच गाडीची चाबी माझ्याकडे दिली. म्हणे गाडीन तू आता मला 8 दिवस फोन करायचं. अरे म्हणलं मी घरी कसं जाऊ? मला अजिबात फोन करायचा नाही म्हणे. मी आपला दुसरा ड्रायव्हर बोलून घेतलो. 2-3 दिवस पुणे परिसरातच कीर्तन होते. बरोबर 8व्या-7व्या दिवशी मी गावात गेलो. आता ड्रायव्हर आहे बा, 8 दिवस फोन नाही काही नाही म्हणून पाहिलं. मी त्याच्या घराकडे गेलो, त्यानं मला लांबूनच पाहिलं, रडायला लागला. मला काय झालं रे? म्हणे महाराज त्या डॉक्टरनं घात केला म्हणे आपला. म्हणे काय? म्हणे पहिले तरी कसे तरी खुंट होते म्हणे, ते तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झाला म्हणे महाराज, काहीच राहिलं नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. एक दुसरं प्रेम करतो समाजावर. अरे आज एवढे जे उद्योग करतोय आपण समाजासाठीच करतोय ना महाराज. चांगले कपडे तरी कशासाठी घालायचे हो? लोक काय म्हणतील. घर कशासाठी बांधायचे? लोक काय म्हणतील. अरे परिस्थिती नसताना 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये लोकांकडून 3 रुपये टक्क्याने घेऊन पोरीचे लग्न करायचे कशासाठी? लोक काय म्हणतील. अहो मी याच्या पुढे जाऊन सांगू का? काही मासे ताशे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू, माझा देव काय म्हणल म्हणून कीर्तन ऐक. बरोबर आहे का नाही? मग सर्वात जास्त प्रेम मनुष्य समाजावर करतो. पहिलं करतो शरीरावर, दुसरं करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो माणूस पैशावर. पैशावर प्रेम करत नाही या जगात असा माणूसच नाही. तुम्ही सर्व बागायतदार मंडळी आहात. ऊस कांदा उत्पन्न तुमच्याकडे चांगलं होतं. रात्री कीर्तन संपल्यानंतर 12ला लाईट आली तरी गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता, ऊसाला पाणी द्यायला जाता. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एवढे जे तुम्ही कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी हो? बोलत चला गड्या. कशासाठी? हा पैशासाठी. हे नसल पटलं तर अजून सोपं करून सांगतो. मी बुलढाणा जिल्ह्याहून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला, मोकळं बोला, लाजू नका. असं मन मोकळं करा. हा हा आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. अजिबात नाहीये. सध्या तर पैशाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात एवढा गाजतोय बाबा बाबा. मला हात जोडून विनंती करायची, अरे किती दिवस वारकऱ्याच्या पैशाचाच विचार करणार आहे महाराज? अरे एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन करून 500 एकर जमीन घेतली. एखादा महाराज दाखव मला महाराष्ट्रात. एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन करून 2-4 कॉलेज काढले. एखादा महाराज दाखवा आम्हाला. नाही गड्यांनो. एक शिव महापुराणकार तुमच्या महाराष्ट्रात येतो. एका कथेचे 10 कोटी घेऊन जातो तरी महाराष्ट्रातला कोणताच व्यक्ती त्याच्या विरोधात बोलत नाहीये. तुम्ही काय देता गड्या आम्हाला? तुम्ही नारळ सुद्धा असं देता की त्याच्यात पाणी नसतं.
तुम्ही शाली सुद्धा अशा कंपनीच्या आणता की ते अंगावरही घेतात आणि ढुंगालाही बांधतात एवढ्याला तर शाली असतात आणि जेवढं पाकिट देतात तेवढं तर सगळं डिझेल मध्ये जातं ना खाली काय उरतं मग खा तुम्ही. अरे 2027 मध्ये कुंभमेळा आहे, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. 2027 मध्ये आपल्या नाशिकला काय आहे? तर नुसत्या संन्यासी महात्म्यांचा राहण्याचा खाण्याचा त्यांच्या व्यवस्थेचा खर्च 25,000 कोटी आहे. मला वाटतं पंढरपूर निर्माण झाल्यापासून सुद्धा तेवढे पैसे कधी पंढरपूरला गेले नसतील महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही, पण या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे अजिबात किंमत नाही. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे हे तुकोबरायचं जीवन आहे. तुकोबरायचं अवघ प्रेम देवावर होतं आणि अवघ प्रेम देवावर असल्यामुळं नाही अनिक प्रमाण तन धन तृण. तृण प्रमाण गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं आणि गवताप्रमाणे तन समजलं. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला नाही. का समाजाचा विचार करावा महाराज, आणि का म्हणून करावं? अरे या समाजाला सगळ्यात लागलेला मोठा, या महाराष्ट्राला शाप आहे, या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे. माणूस किती चांगला होता हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं महाराज. बरोबर आहे का नाही? अजित दादा किती चांगला कामाचा माणूस होता हे लोकांनी केव्हा सांगितलं? मेल्यावर. जिवंतपणी त्या बिचाऱ्याला कोणी कधी चांगलं म्हणलं नाही. अरे माणूस किती चांगला कीर्तनकार आहे, सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं. गड्यानो, समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. अरे या समाजाने ज्ञानोबराधिक साधू संतांना सोडलं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाले तर काय घेऊन बसले महाराज. लोड नाही घ्यायचा. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ होती माझी पतिव्रता सीताई साहेब. विदेही जनक जिचा बाप आहे, दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्रजीचा नवरा आहे, वैराग्यश परामूर्तीम असा असणारा लक्ष्मणजीचा देर आहे, भक्त शिरोमणी भरतजीचा देर आहे. अशा सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या महाराज लोकांनी परमार्थ करणाऱ्या माणसाने जास्त ताण घ्यायचा. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, राजकारणी लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाही, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही, तर संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाने धर्माचं काम करण्यासाठी लाजायचं नाहीये. लोक बोलणारच नाही, कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा तुकोबराय. अरे गवळणीला सुद्धा लोक हसत होते त्यावेळेस तुकोबराय सांगितलं, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. आणि समाजाचा लोड नका घेत जाऊ. समाज कोणालाही, आपण फक्त एक गणित त्यांना ठेवा, हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके. सगळं जग ही मन म्हणतं, पण या म्हणीचं महत्व मला काही अजून कळलं. हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके हजार. बरं, हत्तीचा आणि कुत्र्याचा तसा काही अर्थार्थी संबंध नाहीये. हत्ती जंगलात राहतो, कुत्र कुठं राहतं? हत्ती कुठं राहतो आणि कुत्र. बरं, हत्तीचा आणि कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे. बरं, हत्ती एका गटाचा आहे, म्हणजे उद्धव शिंदे गट नाही सांगत मी तुम्हाला. हत्ती जंगल गटात आहे, कुत्र गाव गटात आहे. बरं, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही ना हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही. बरं, दोघांचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही. बरं, श्रीमंताच्या श्रीमंतातलं घरचं जर कुत्र मोजलं तर 25 किलोच्या वर कुत्र्याचं वजन भरत, आणि गरीबातला गरीब हत्ती मोजा 2000 किलोच्या कमी भरणार नाहीये. मग तरी सुद्धा कुत्र्याचा आणि हत्तीचा अर्थार्थी संबंध नसताना हत्ती गावात आला की कुत्रे का म्हणून भुकत असेल? एकदम सुंदर उत्तर आहे. तुम्ही जास्त डोकं खाऊ नका आणि डोक्याला ताण देऊ नका. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही म्हणून कुत्रे भुकतात. दुसरं काय उत्तर असणार आहे? हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या भानगडीत पडू चुकून जर एखादा हत्ती माग वळाला आणि तू जर त्याच्या सोंडीत सापडला, तुझा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही, वेडी होती का तू कोबरा?
तुका म्हणे आता ऐका हे वचन सर्वात जास्त प्राधान्य देतो त्या सर्व गोष्टीला साधू संतांनी लाथ मारली. याचं कारण त्यांचं प्रेम कोणावर होतं? देवावर होतं. आणि असे जे तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, अशा लोकांचा समागम दे घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली, ठीक आहे निळोबराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय? निळोबराय सांगतात, अशा लोकांचं श्रवण केल्यानंतर निश्चित माझा परमार्थ दृढ होईल. अभंगाचं दुसरं चरण. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, 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 सहज त्यांच्या सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर निश्चित त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. मायबाप, अशाच लोकांचं श्रवण करा की ज्यांचं श्रवण केल्यानंतर तुम्हाला परमार्थ करायची इच्छा होईल. हल्ली काय चाललं काही कळत नाही, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहित आहे. सध्या बऱ्याचशा लोकांचा असा आरोप आहे की सांप्रदायिक कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. पण याला जबाबदार कीर्तनकारापेक्षा तुम्ही लोक सुद्धा आहे ना महाराज. मला अशी एक विनंती करायची, तुम्ही जेवढे काही मंडळी कीर्तनाला आलेले ना,
त्यांनी फक्त एखाद्या, आता तुम्ही मला कीर्तनाला फोन केला, हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? मी म्हणेन हो. आमच्या सिरसगावला सप्ताह आहे महाराज. मी सांगणार मला बुलढाण्याहून यायचं, एवढं एवढं मानधन लागतं. तुम्ही म्हणा महाराज मानधनाविषयी आमचं काही दुमत नाही, पण तुम्ही आले की अभंग सोडून दुसरं बोलू नका, असं तुम्ही एक शब्द खर्च करा की हो महाराज. हा तुम्ही इथं आल्यावर अभंग नका देऊ, एवढा शहाणपणा करू म्हणजे लगेच तुम्ही लयच मला राग येतो कधी कधी. तुकोबरायच्या सर्व अभंगावर कस काय कीर्तनकार कीर्तन करलो? ठराविक महात्मे करू शकतात असं सर्वांना. हा तुम्ही 4 महिन्या अगोदर तारीख देता ना, मग 4 महिन्या अगोदर त्या महाराजाला तो अभंग द्या की महाराज या अभंगावर तुमचं चिंतन आम्हाला ऐकायचं. 4 महिन्यात तो अभंग बसवल की काही काही लोक आल्यावरच अभंग द्यायला. एवढं कोणी हुशार नाहीये. ते ज्ञानोबराय तुकोबराय, बाकीच्यांना एवढं काही शक्य होणार नाहीये. तुम्ही सुरुवात तर करून बघा. तुम्ही तर फेटा बांधतानाच महाराजाला सांगतात महाराज असं कीर्तन झालं पाहिजे ना. तडका, अरे ती का मिसळ आहे का? ते काही दाल तडका थोडा आहे काय? म्हणजे त्यात कीर्तनकाराला कशाला दोषी ठरवतात? त्यामध्ये 70% महाराज चुकी तुमची आहे ना. अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये खूप चांगले चांगले कीर्तनकार आहे, पण आपलं पाप आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला लोक जमवणारे कीर्तनकार पाहिजेत ना, आपल्याला समाज जमवणारे कीर्तनकार पाहिजेत. म्हणून कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये, आणि कीर्तनाची पातळी उद्या सुद्धा घसरणार नाहीये. उग 2-4 बावळटामुळे संप्रदायाचं नाव कशाला खराब होईल महाराज? कालही सोन्यासारखे लोक होतेच, आजही सोन्यासारखे लोक आहेत, आणि उद्या सुद्धा सोन्यासारखे लोक राहणारच आहेत. आता हे घरच्या घरी जे बाबा झाले त्यांचे प्रॉब्लेम वाढले महाराज. काही म्हणतात मी पंढरपूरला गेलो नाही, मी आळंदीला गेलो नाही, मी देहूला गेलो नाही, मी वारीला गेलो नाही, मी घरच्या घरी बाबा झालो. ह्या घरच्या घरी बाबा झालेल्या महाराज लोकांचा प्रॉब्लेम वाढला. ज्यानं वारी केली, जो ज्ञानोबराय तुकोबरायच्या तिथं राहून ज्यानं मधुकरी खाल्ली, तो एवढा बावळटपणा नाही करणार. करल 10-12%, पण 90% नाही करणार. हे जे घरी तयार झाले ना, हे 1001% बावळटपणा करायला लागले. त्याच्यामुळे हे काही जास्त नाहीये. सर्वांनी त्यांना एकत्रित घ्या, बसून बोलून त्यांना सांगा. असं बोलून चालून कसं जमल महाराज? बरं आपण बोलतोय ते बिचारे ऐकायला नसतात, आणि जे ऐकायला असतात ते चांगलं कीर्तन करतात. मग नेमकं सुधरेल कधी कोण? बरोबर आहे का नाही? म्हणून एखादा मनुष्य जर चुकत असेल, अरे ख्रिश्चन धर्मातल्या साधूकून बी काही चुकत असेल का? त्यांनी कधी पोस्ट केली की एखादी फेसबुक? नाही. एखाद्या मुस्लिम धर्माच्या साधूकून काही चुकलं, मग मुस्लिम धर्मातले साधू चुकतच नाही का? ख्रिश्चन धर्मातले साधू चुकतच नाही का? पण आपल्या लोकांना आपलं उघडं करायला जेवढा आनंद आहे तेवढा कशातच नाहीये महाराज. म्हणून आपल्या लोकांनी आपलं झाकलं पाहिजे. माझे गुरुजी मला गोंदवलेकरांचं उदाहरण सांगतात. माझे गुरुजी खूप सुंदर भेटले मला. मी जरी थोडाफार खराब असलो तरी माझे गुरुजी खूप सोन्यासारखे, खूप सूर्यासारखे भेटले मला. त्यांनी गोंदवलेकरांचं उदाहरण सांगितलं. गोंदवलेकरांचे एक शिष्य होते, एवढं प्रेम करायचे गोंदवलेकर त्या मुलावर, पण त्या मुलाला नाही एका स्त्रीला त्यांनी 3:30-4 वाजता एका ठिकाणी लग्न अवस्थेमध्ये पाहिलं. त्यावेळेस ते मंदिराला प्रदक्षिणा करत होते. काय केलं असेल गोंदवलेकरांनी? त्या शिष्यालाही काही म्हणले नाही, त्या मुलीला सुद्धा काही म्हणले नाही. ते नग्न अवस्थेमध्ये होते. गोंदवलेकरांनी आपलं दुपट्ट काढलं, त्या दोघांच्या अंगावर टाकलं, ते प्रार्थनेसाठी निघून गेले. दुसऱ्याला माफ करत असताना माणसाचं अंतकरण एवढं मोठं पाहिजे, त्यावेळेस तो साधू होतो. विठ्ठल 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 म्हणून साधूच्या सहज बोलण्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार आहे. सहज बोलणे करोनी सायास. अरे नारदजीने वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये चातुर्मास नाही केला हो महाराज, फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतो, शेवटी तुला कोणी नाही सोडवणार रे. एवढं म्हणल्यानंतर तो वाल्याचा वाल्मिक झाला. कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. बोलीला वाल्मिक तैसेची करी ना, आणि वरतोनी दावी ना नामा म्हणे. मग या देशाचा आद्य कवी एक डाकू होता. मग नारदजीचा काय फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. साधूच्या सहज बोलण्याने आपला उद्धार आहे, आणि आपल्या सहज बोलण्याने लोकांचं वाटुळ आहे महाराज. आपण सहज जरी बोललो तर सख्खे भाऊ आले निघतात. हे आपल्या वाणीची ताकद आहे. माझी या सत्यवादाचे तर आपण जर एखाद्या सप्त्यात गेलो तर त्या सप्त्याचे 2 सप्ते होतात. ही आपल्या वाणीची ताकद आहे महाराज. माझी या सत्यवादाचे. म्हणून बोलत असताना माणसाने गोड बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मी तुले आणि शब्द जैसे कल्होळ अमृताचे. सांप्रदायिक मंडळी, आपल्याला जर असं वाटतंय आपला सप्ताह चांगला व्हावा,
गावकऱ्यांना जर असं वाटतंय आपला सप्ताह चांगला व्हावा तर फक्त तुम्ही बाकीचं कोणत्या गोष्टी न करता पुढाऱ्यांचा एक गुण घ्या. पुढारी कधीच कोणाला नाराज करत नाही, फक्त ते गोड बोलतात. त्यांचा गुण आपण घ्या, आपला सप्ताह चांगला होईल. 7 दिवसात गद्याला सुद्धा बाबूराव म्हणायचं शिका, सप्ताह चांगला होणार ना महाराज, बरोबर आहे का नाही? एखादा 1 नंबरचा हलकट असू द्या, फक्त त्याच्या दारात जाण त्या म्हणा, पाटील तुमच्यासारखा दानी माणूस अख्ख्या सिरसगाव मध्ये नाही. अहो ते कॉफी पाजून 5,000 देतो ना. आपल्याला फक्त गोडच बोलायचं ना त्याला. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तर काय बिगडे. गोड बोला गड्यानो. तुम्ही बोलल्यानंतर दुसऱ्याला आनंद होईल असं बोल चला. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. साधूच्या सहज बघण्याने सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. कृपा कटाक्षे आपुले पदी, साधूच्या बघण्यानं सुद्धा माणसाचा उद्धार आहे. साधूच्या स्पर्शानं सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि साधूच्या सहज बोलण्याने सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. म्हणून अशाच लोकांचं श्रवण करा. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय भगवंताकडे गेले, देवा वाया गेलंय माझं जीवन, अनुतापासी दुनी वचडी, वैराग्य वाढे चढुवडी. तुम्हाला मला कधी ताप झालाच नाही महाराज. आपल्याला आला तर एक तर हिवताप येतो, नाही तर संताप, नाही तर हाडीताप. तिसरा ताप आपल्याला माहित. तापाचे 3 प्रकार आहे, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप. एवढे ताप सांगून तुम्हाला मी अजिबात ताप देणार नाही, तुम्ही ताण घेऊ नका. जीवनामध्ये आपल्याला नेमकं कळतच नाही आपण आलोय कुठून, करायचं काय. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. माणसाची धावपळ चालू आहे. कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाहीये. अरे काय साधू संतांनी प्रमाण दिलेले महाराज. परवा दिवशीच्या उदाहरणावरून तर प्रत्येकाने सावध झालं पाहिजेत का नाही महाराज. एवढा चांगला माणूस महाराष्ट्राचा नेता गेला, 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाली, म्हणजे माणसाला किंमत राहिली नाही. ही वस्तुस्थिती आहे. अख्खा महाराष्ट्र त्या माणसासाठी रडत होता. मला एक प्रश्न आहे सर्व लोकांना, अरे ते काही संविधानिक पद नव्हतं, देशाचे पंतप्रधान पद नव्हतं, मुख्यमंत्र्याचं पद नव्हतं. अरे एखादा दारुड्या माणूस जरी मेला तरी त्याचे घरचे 13 दिवस नवे कपडे सुद्धा घालत नाही महाराज. गावाच्या बाहेर सुद्धा जात नाहीये. काय वाटत असेल त्या माणसाला, खरं सांगू का? तसं पाहिल्यानंतर ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आठवतात. जन हे सुखाचे कमी करा, दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, झाल्याहीन शक्ती नाक मुख गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे. जो वरी चळ नगा तो वरी म्हणते माझा, मानती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. बसणारे मंडळी, अरे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला लोक 3ऱ्या दिवशी विसरतात. आपलं काय वजन आहे महाराज. आपण ग्रामपंचायतला उभं राहिलो, 2 मतदान पडतात, हे आपलं गावातलं वजन आहे. घरी गेल्यानंतर बायको आंघोळीला पाणी टाकत नाही, हे बायको जवळचं वजन आहे. आपल्याला कोण विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तंद्री सोडा. एका हिंदी कवीने खूप गोड वर्णन केलेलं आहे, लक्षात आलं घ्या, नाही तर सोडून द्या. एक माणूस खादीचे कपडे घालून, कोटबीट घालून मस्त स्मशानभूमीतून चालला होता. स्मशानभूमीतून चालत असताना एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हाडूक त्याला बोलत होतं, ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, अरे पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. तू कशाचा गर्व करतोय गड्यांनो. गर्व तरी कशाचा करणार आहे. अरे लता मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या होत्या ना, त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं होतं. 15 ते 20-25 हजार गाणे त्या मायमाऊलीनं गायले होते. वयाच्या 98 वर्षे शेवटचा श्वास घेतला तरी पण कंठ 16 वर्षाच्या लेकरासारखा होता. सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये. ती मायमाऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी स्टेटस ठेवलं. अरे भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय हो महाराज.
इथून सुरुवात आहे